नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहतात बातम्या 24 तास. एकंदरीत आपण आहोत आता इस्तेमामध्ये. टाकळगावमध्ये इस्तेमा भरलेला आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहेत माजी मंत्री विनायकरावजी पाटील आपल्यासोबत जोडले गेले. त्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत. एकंदरीतच त्यांनी या इस्तेमाला भेट दिलेली आहे. त्यांनी जनतेला काय आवाहन करण्यात या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल या इस्तेमाच्या माध्यमातून? आज टाकळगावमध्ये अहमदपूर तालुक्यातल्या सर्व मुस्लिम बांधवांनी या इस्तेमामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्या सर्वांचंच या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि असाच भाईचारा, असंच प्रेम हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध या सगळ्या समाजामध्ये एकत्रित या ठिकाणी या देशामध्ये राज्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं हीच त्यांच्याकडनं या ठिकाणी आज सर्व एका पवित्र हेतूने त्या देशाला सुद्धा, या राज्याला सुद्धा असाच भाईचारा, असंच प्रेम अबाधित राहण्याच्यासाठी जे कुणी या ठिकाणी चांगला प्रयत्न करत असतील त्यांच्या शुभेच्छा या देशाचं अबाधित राहावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. इथे आलेल्या तरुणांना काय सांगाल? एकंदरीतच काय संदेश द्याल तरुणांसाठी? तरुणावरती फार मोठी जबाबदारी आहे. आज जे देशामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये आपण दोन पाऊल मागं सरकून कुणाचा काय या ठिकाणी मनसुबा आहे, कुणाची काय नीती आहे, हे सगळं तरुणांनी ओळखून भविष्यामध्ये आपल्या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आणि भाईचारा कायम राहण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. धन्यवाद. एकंदरीत दिलेल्या माहितीबद्दल या ठिकाणी तरुणांना संदेश दिला जातोय की भाईचारा जपण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर सर्व धर्म समभाव पाळला पाहिजे. कुठल्याही धर्माचा असेल तर त्याच्यामध्ये भेदभाव करता कामा नये. आणि ज्या कूटनीती आहेत, ज्या रणनीती आहेत आणि आपल्याविषयी जे षडयंत्र रचले जात आहेत, त्या विचाराला आपण कुठेतरी बरोबर आपल्याला ओळखता आलं पाहिजे की कोण आपल्यावरती डाव टाकतंय, कोण आपल्याविषयी वाईट आहे, चांगला आहे, हे ओळखण्याची ताकद तरुणांमध्ये देऊ. या इस्तेमाच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेले होते माजी मंत्री विनायकरावजी पाटील यांनी तरुणांना संदेश दिलाय. त्याचबरोबर सर्व धर्म समभाव पाळण्यासाठी त्यांनी सुद्धा संदेश दिलाय. या संदर्भातले अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. बातम्या 24 तासवरती आपण नवीन असाल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. तुर्तास कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.